नमस्कार मित्र हो, मी कृष्णकांत गोरे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचं अकाउंट आहे आणि ज्यांचं आधार बँक अकाउंट सीडिंग झाले नसेल त्यांना पैसे येत नाहीत. बहुतेक जवळजवळ सर्व महिलांना पैसे आले आहेत, पण ज्या महिलांचे पैसे आले नाहीत अशा अकाउंट आणि आधार कार्डचं लिंकिंग झालेलं नसल्यामुळे त्यांचे पैसे आलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना खूपच अडचण येत आहे. तर घरबसल्यात आपण आधार बँक सीडिंग कशी करायची ते आपण पाहणार आहोत घरबसल्या मोबाईलमध्ये. तर आपण त्यासाठी npci.org.in वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर यायचं आहे. मी ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर स्टेप बाय स्टेप पहा तुम्ही. तर तुम्हाला आधी वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला कन्झ्युमर हा ऑप्शन निवडायचा आहे. हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल भारत आधार सीडिंग आधार एनेबल बेस म्हणजे ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज उघडेल. तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. फर्स्टला 12 अंकी आधार नंबर असेल तो 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. मग रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग करायचं आहे. सीडिंग केल्यानंतर तुम्हाला तुमची सिलेक्ट बँक करायची आहे. जे काय असेल ती बँक तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे आणि फ्रेश सीडिंग करायचं आहे. फ्रेश सीडिंग केल्यानंतर तुमचं म्हणजेच तुमचे ह्या आधी सीडिंग झाली नसेल म्हणूनच तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला फ्री सीडिंग करायचे आहे. तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि तुमचा कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला एक कॅश बार भेटेल. कॅश बार टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. तर अशी ही रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगची पद्धत आहे. ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत तर अशा महिलांसाठीही घरबसल्या आधार बँक सीडिंग करायची चांगली सोपी पद्धत आहे. तर मित्र हो, तुम्ही तुमच्या मोबाईलवर npci.org.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आधार बँक सीडिंग करू शकता. तर दिलेली माहिती समजली असेल ती व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.